बस काय म्हणलं त्या प्रॉब्लेम फाइंड मॅग्निट्यूड ऑफ द करंट इन गिवन सर्किट. सर्किट दिले 0 एम्पियर 1 एम्पियर 0.1 और 0.2 एम्पियर. मग मी मगाशी काय सांगितलं की पहिल्यांदा बायसिंग बघायचं. डायोड आहे ना मध्ये, तर या डायोड मध्ये वी हॅव दिस ॲज अ पी साइड अँड दिस ॲज एन साइड. मग पी कुठं कनेक्ट केले आणि एन कुठं कनेक्ट केले? या डायोड मध्ये is P connected to whom and N connected to whom? Thus P is connected to -4 volt and N connected to -1 volt. म्हणजे voltage of P connected and voltage of N connected. बघितलं तर कुणाचं व्होल्टेज जास्त आहे? तर व्होल्टेज ऑफ एन जास्त आहे. म्हणजे एन कनेक्टेड हाय and P connected to what? Low. लो म्हणजे निगेटिव्ह, हाय म्हणजे पॉझिटिव्ह. मग बायसिंग कुठलं होणार? इट इज अ रिव्हर्स बायस डायोड झाला. दिस डायोड इज रिव्हर्स बायस आणि त्यामुळे इट विल कॅरीज zero current is option. Zero current is option.